श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि युवा नेते तथा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष समीर कदम यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर 16 येथे 3 दिवसीय माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या गणेशोत्सवाची सुरुवात जोरदार करण्यात आली। पहिल्या दिवशी दिंडी सोहळा आणि भजन कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला खारघर सेक्टर 16, 15 तसेच खारघर परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित दर्शवले। श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित माघी गणेशोत्सव हा आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करत आहोत। आपला दरवर्षीचा उत्सव हा अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरा होत असतो आणि अशाच प्रकारे यावर्षी देखील आपण या उत्सवाला सुरुवात केलेली आहे। आज आपण या ठिकाणी संध्याकाळी आपल्या श्री गणेशाची पालखी मिरवणूक या ठिकाणी वास्तुविहार आणि परिसरामध्ये मिरवणूक झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन केलं होतं। त्यानंतर या ठिकाणी आवड साई नामाची घाटकोपरचा घाडीगावकर यांचा या ठिकाणी भजनी ग्रुप या ठिकाणी आला होता आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी केलं गेलं। याचप्रमाणे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या या ठिकाणी आपल्या सकाळी श्री गणेशाचा अभिषेक होईल। मूर्तीला अभिषेक करून दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपलं जय हनुमान मुरबी यांचं सुंदर भजन असणार आहे। त्याचप्रमाणे वास्तुविहार येथील महिला भजन मंडळ यांचं देखील या ठिकाणी भजन होईल। त्यानंतर संध्याकाळी महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे। दरम्यानच्या काळात संध्याकाळी 5 वाजल्यापासून विशेष आपल्या परिसरातील महिला भगिनींसाठी या ठिकाणी हळदी कुंकूचं आयोजन करत असतो। आयोजनाचं सर्व नियोजन हे या वास्तुविहारमधील महिला मंडळी करत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी हळदी कुंकूचा देखील कार्यक्रम संपन्न होणार आहे। मी आपल्या परिसरातील मग वास्तुविहार असेल, घरकुल पॅकेज असेल, त्याचप्रमाणे सेलिब्रेशन असेल, या ठिकाणच्या सर्व महिलांना या आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं। त्याचप्रमाणे संध्याकाळी असणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। तसेच या कार्यक्रमात सर्व जे महिला भगिनी असतील आणि या परिसरातली मुलं असतील यांच्यासाठी नृत्य स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि या नृत्य स्पर्धांचं आयोजन करत असताना आमच्या मंडळातील या ठिकाणी असणारे सर्व सभासद खूप मोठ्या प्रमाणावर गेली 15 दिवस मेहनत करत आहेत। त्याच्यामध्ये आमच्या मंडळाचे सर्वच पदाधिकारी असतील, जसे योगेश जोशी जे आहेत, अविनाश उकडे जे आहेत, अभिषेक असेल, प्रणय मोरे असेल, प्रथमेश असेल, अनिल बोरे असतील, दिनेश राणे जे असतील आमचे सचिव, त्याचप्रमाणे आमचे कार्याध्यक्ष भाऊ पाटोळे, या सगळ्यांच्या माध्यमातून सुशांत पाटोळे असेल, हे सर्वच जण खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत मागचे 15 दिवस करतायत आणि आपण बघतोय आपला समोरचा परिसर अतिशय सुंदर आणि सुसज्ज, पाठीमागे आपण स्टेज बघतोय, या सगळ्याचं श्रेय या आमच्या कार्यकर्त्यांचं आहे आणि अशाच प्रकारचा उत्सव आम्ही दरवर्षी अतिशय अति आनंदाने आणि व्यवस्थितपणे साजरा करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आपल्या परिसरातील लोकांना एक चांगली या निमित्तानं आपल्या गणपतीचा माघी गणेशोत्सव साजरा आपण दरवर्षी करण्यासाठी या विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करतो आणि या माध्यमातून आमच्या सगळ्या परिसरातील लोकांना एक चांगला स्टेज या ठिकाणी उपलब्ध होतो आणि त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळतो। अशाच प्रकारचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये त्या आपला स्वामी प्रगट दिन असेल,
त्याचप्रमाणे इतर आपले सण साजरे होत असतात, त्या प्रत्येक वेळेला आमच्या मंडळाच्या माध्यमातून केलं जातं। दरवर्षी आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून मेडिकल कॅम्पचं आयोजन करत असतो। अशा प्रकारचे विविध योजना, त्यामुळे इथे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, अशा विविध योजनांचं देखील आपण या ठिकाणी शिबिरं करत असतो। अशा प्रकारचा उपक्रम सातत्यानं साई गणेश मंदिराच्या माध्यमातून आपण नेहमीच करतो आणि असे कार्यक्रम यापुढे करत राहू अशी आपल्या माध्यमातून या परिसरातील लोकांना एक ग्वाही देतो आणि थांबतो।